हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. मी पण खूप मस्त आहे. तर आज मेडिकलहून घरी यायला थोडा उशीरच झाला होता आणि सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या, कारण संध्याकाळी थोडंसं हलकंच खाऊन झोपी गेलो होतो. आणि मग आलेल्याबरोबर मी लगेच स्वयंपाकाला लागले आणि लगेच भाकरी वगैरे करण्यासाठी घेतले, कारण रेवा पण खूप परेशान करत होती. तिला कसं तरी करून गाड्यामध्ये बसवलं आणि तरी पण ते गाडा ओढत माझ्याकडेच येत होती. तिला खूपदा पलीकडेच घेऊन जात होते. आणि असं पण मेडिकलचं थोडं सीझन, म्हणजे मेडिकलचं सीझन म्हणलं तरी पण कुणी आजारी पडा अशी काही हे नाही, अपेक्षा नाही, पण आमचं मेडिकल पण चालणार नाही ना, तो पण विषय वेगळा आहे. तर जरा म्हणजे वातावरण वगैरे खराबच आहे, त्यामुळं कस्टमर वाढत आहेत. आणि मी येण्याच्या अगोदरच राहुलनी भाजी करून ठेवली होती. हे खूप छान सपोर्ट झालेला मला, कारण त्याला पण भूक लागली होती, कारण सकाळी जॉबवरून आलेला तो आणि आलेल्याबरोबर त्याला भूक लागतच असते. त्यामुळे त्याला म्हटलं मी आलेच, तू तोपर्यंत काही करायचं असेल तर कर, नाही तर आराम कर म्हटलं. पण तरी पण त्याने भाजी वगैरे करून ठेवली होती. मग मी काय लगेच आलेल्याबरोबर कपडे वगैरे काहीच चेंज नाही केले, लगेच भाकरी वगैरे करायला घेतली. तसं राहुलला भाकरीपेक्षा बाजरी जास्त आवडते आणि मला बाजरी अजिबात आवडत नाही, कारण मला अगोदरच ह्याचा त्रास आहे, काय म्हणतात, गरमीचा त्रास आहे आणि बाजरीमुळं खूप गरम होतं पोटामध्ये. तरी पण मी गावाकडून ज्वारीच आईने आणून दिली, मग मी भाकरीच करते. तरी पण म्हटलं, राहुल पण म्हणला जाऊ दे, आता हिला त्रास होते तर मग आपण हे खाल्लेलंच परवडतं, ज्वारी. त्यामुळं ज्वारीच करते. आणि तसं ज्वारीमध्ये खूप टेस्ट असते, मला असं वाटतं, जास्त म्हणजे छान पण लागते आणि टेस्टला पण बरी असते आणि दिसायला पण खूप छान असते, गोरी है ना असं. तर मग काय सगळ्यांनी फटाफट भाकरी वगैरे करून घेतले आणि जेवायला वगैरे घेतलो लगेच, कारण सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या. आईने गावाकडून शेंगा आणल्या होत्या, मग शेंगा पण थोड्या गरम करून घेतल्या. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.